कोरोना काळानंतर तब्बल 10 वर्षांनंतर नगर परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहेत. पुळगाव बदलापूर नगर परिषद असेल किंवा अंबरनाथ नगर परिषद असेल, या अंतर्गत आता महायुतीतून 2 पक्ष जे आहेत ते मित्रपक्ष ते स्वबळावर लढत आहेत. या स्वबळावर निवडणूक लढवत असताना कशा प्रकारचा प्रचार चाललेला आहे हे आपण आता पाहणार आहोत. त्याच अंतर्गत माझ्यासोबत आता शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत, त्यानंतर सर्व पदाधिकारी आहेत, अंबरनाथचे आमदार सुद्धा इथं आहेत, त्यानंतर शहर प्रमुख आहेत, त्यानंतर माजी नगराध्यक्ष सुद्धा आहेत. आपण प्रथम जातोय खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे. कसं पाहता या निवडणुकीकडे? अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि या नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ मनीषाताई वाळेकर, ज्या अगोदर देखील या अंबरनाथच्या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत, ते पुन्हा एकदा लोकांच्या समोर जात आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचे सर्व उमेदवार. आणि जे काम आम्ही केलं या अंबरनाथमध्ये, त्या कामाच्या आधारावरच आम्ही लोकांपुढे जातोय. विकासाला समोर ठेवून जे आहे ते आम्ही मतदान जे आहे हे लोकांकडून मागतोय. आणि मला वाटतं लोकांनी आत्तापर्यंत विकासाला मतदान दिलेलं आहे, आत्तापर्यंत धनुष्यबाणाला मतदान दिलेलं आहे. लोकसभा असेल, विधानसभा असेल, आता नगर परिषद, आता देखील लोक जे आहे हे धनुष्यबाणाला भरभरून मतदान जे आहे ते देतील. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जी कामं झालेली आहेत विकासाची या अंबरनाथमध्ये, म्हणजे नगर परिषदेची निवडणूक बोललं की जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील किंवा उमेदवार असतील ते आपल्याला येऊन सांगणार की आम्ही चांगले रस्ते करू, चांगलं गटारं करू. आज अंबरनाथमध्ये जे आहे 95% पेक्षा जास्त रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे ऑलरेडी झालेले आहेत. तर रस्त्यांचा विषय राहिलेला नाही. आज लोकांच्या गरजा काय आहेत पुढे जाऊन, गटर मीटर वॉटरच्या पलीकडे, तर लोकांना चांगली उद्यानं पाहिजे. आमच्याकडे अनेक अशी उदाहरणं आहेत. नेहरू पार्कचं उदाहरण आहे, त्याचबरोबर आमच्याकडे गावदेवी मैदानचं उदाहरण आहे, त्याचबरोबर ते छोटे छोटे मोठे उद्यानं वेगळी आहेत. त्याचबरोबर आमचं वेस्ट साईडचं इंडोर आउटडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम जे आहे ते चालू आहे. शिवमंदिरच्या इकडचा परिसर आपण बघा की 1000 वर्ष जुनं शिवमंदिर आहे, त्याचा परिसराचं सुशोभीकरण चालू आहे. पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये ते कम्प्लीट होईल. नाट्यगृहाचं लोकार्पण आत्ताच आम्ही केलं. छोटे मोठे आमच्याकडे लायब्ररीज आहेत, UPSC MPSC भवन आहे ज्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी जे आहेत ते प्रशिक्षण घेत आहेत. त्याचबरोबर मेडिकल कॉलेज, नगर परिषदेमध्ये मेडिकल कॉलेज, म्हणजे थोडक्यात सर्व काय आहे ते जे लोकांना पाहिजे ते सर्व काय दिलेलं आहे. परंतु निवडणुकीच्या अनुषंगाने आताच तुमच्या मित्रपक्षाचे प्रदेश अध्यक्ष आले होते काल, त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली की याद्यांमध्ये घोळ आहे, एक विशिष्ट पक्षावर प्रेम केलं जातं आणि त्यामुळे यादीमध्ये त्यांनी घोळ असल्याचं सांगितलं. त्यावर काय सांगा? मला वाटतं इलेक्शन कमिशनचं हे काम आहे आणि इलेक्शन कमिशनने त्याच्यावरती योग्य ती कारवाईची ती करावी. ज्या पद्धतीने प्रचार सुरू आहे त्यांचाही आणि तुमचाही, काय वाटतं की ह्यावेळची निवडणूक जी आहे ती चुरशीशी वाटते? मी तुम्हाला आत्ताच म्हणालो की लोकसभेला पण मोठ्या मताधिक्याने लोकांनी मला निवडून दिलं. विधानसभेला डॉक्टर बालाजी किनीकरांच्या मार्गदर्शन नेतृत्वाखाली मोठी कामं जी आहेत ती अंबरनाथमध्ये झालेली. कोर्ट जे उभं राहील अंबरनाथमध्ये ते त्यांचा पाठपुरावा होता. मेडिकल कॉलेज जे अंबरनाथमध्ये आलं तो त्यांचा पाठपुरावा होता. आज मेडिकल कॉलेजला पूर्ण होऊन 1 वर्ष झालं. मुलं जे आहेत ते त्याच्यामध्ये शिकतायत. आता दुसरी बॅच आलेली आहे. हॉस्पिटल जे आहे येणाऱ्या काळामध्ये चांगलं मोठं हॉस्पिटल या अंबरनाथमध्ये झालं पाहिजे. जसं आम्ही उल्हासनगरला केलं, नो कॅश काउंटर, 0 कॅश काउंटर हॉस्पिटल, जिथे 1ही रुपया पेशंटला लागत नाही, तसंच हॉस्पिटल जे आहे ते अंबरनाथला आम्हाला येणाऱ्या काळामध्ये लोकांसाठी द्यायचं आहे. तर जसं लोकसभेला, विधानसभेला आणि आता नगर परिषदेच्या या निवडणुकीला देखील मोठ्या मताधिक्याने लोक जे आहेत हे धनुष्यबाणाला आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराला आणि त्याचबरोबर आमच्या सर्व उमेदवारांना निवडून देतील. एक मोठा मतदारसंघ तुमचा आहे, जवळजवळ 15 लाख मतदार आहेत आणि डोंबिवलीपासून घेतलं तर अंबरनाथपर्यंत जी पाण्याची म्हणजे जी लोकसंख्या वाढत आहे, ज्या पद्धतीने मागे तुम्ही त्याबद्दल काम करत आहात, पाणी असेल किंवा आरोग्य सुविधा असेल, ह्या 2 मूलभूत प्रश्नांवर नेहमी प्रश्न विचारले जातात किंवा प्रश्न उपस्थित होतो. त्यावेळेस 15 लाख नाही 21 लाख मतदान आहे या कल्याण लोकसभेमध्ये आणि लोकसंख्या तर खूप मोठी आहे. तर मला वाटतं 30 लाख पर्यंत लोकसंख्या असेल या कल्याण लोकसभेची. तर जसं जसं शहर वाढतंय तसं इन्फ्रास्ट्रक्चरची कामं म्हणजे कनेक्टिव्हिटी ही तर वाढवायचं काम आम्ही करतोच आहे. MMRDAच्या माध्यमाने मेट्रो जी आहे चिखलोलीपर्यंत येते. तुम्ही विचारला पाण्याचा प्रश्न, पाण्याचा जो विषय आहे, चिखलोली धरणाचं काम असेल, त्याचबरोबर आता काळू, पोशीर याच्यावरती देखील जे आहे हे काम करण्याचं काम जे आहे हे माननीय
मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, हे दोघंही करतायत. उपमुख्यमंत्री महोदय या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्या कारणाने या जिल्ह्यामधील पाण्याची व्यवस्था ही मजबूत झाली पाहिजे. पुढच्या अनेक वर्ष जे आहे पाण्याची समस्या सुटली पाहिजे. त्याच्यासाठी धरणावरती कसं काय काम करता येईल, या काळू आणि पोशीर याच्यावरती देखील जे आहे हे काम प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत. ज्या पद्धतीने आज ही कामं सुरू आहेत त्याच अनुषंगाने तुम्ही मागे म्हटलं होतं की पब्लिक सब जानते है, याच अनुषंगाने यहाँ का भी पब्लिक यही जानती है कि आज शिवसेना जो काम कर रही है उस काम के हिसाब से चुन के लोगों को देना चाहिए और उसी हिसाब से जो काम होने जा रहे हैं. काम तो हुए हैं यहाँ पर. आज जो हम चुनाव के लिए जा रहे हैं सामने लोगों के, तो काम ऑलरेडी जो हुए हैं वही लोगों को बता रहे हैं हम लोग जाके. और लोगों को बताने की भी जरूरत नहीं, लोगों को तो पता है ना, क्योंकि लोग अंबरनाथ में रहते हैं. बताना उसको पड़ता है कि जिसको पता नहीं है. तो जो लोग विरोधक जो प्रचार वगैरह कर रहे हैं, तो उनको मेरे को लगता है कि पब्लिक ही बताएगी आने वाले समय में कि अंबरनाथ में कितने काम हुए हैं उनके वोट के माध्यम से. विकास कामाच्या जोरावर आपण ही निवडणूक लढवत आहोत आणि आपण जी कामं केलेली आहेत त्याच कामाच्या अनुषंगाने मतदारा राजा जो मतदान करेल हा ठाम विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज खानसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, अंबरनाथ.